लोकल कॅम्पेनिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाल्यामध्ये आहे। रायगडमध्ये शिवसेनेने मोठा विजय मिळवला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगाने आपल्यासोबत विजय उमेदवार विकास शेठ गोगोले साहेब आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून शेठ पहिली प्रतिक्रिया काय आपली, आपण विजय संपादित केलेला आहे? हा विजय संपूर्ण माझ्या शिवसैनिक कार्यकर्त्यांचा आहे। हा विजय गोरगरीब जनतेचा आणि हा विजय मायबाप जनतेचा आहे। आणि जे कार्यकर्ते माझ्या विजयाच्या मध्ये सहभाग झाले विरोधी पक्षातून, हा विजय त्यांचाही देखील आहे। आणि म्हणून हा विजय संपूर्ण शिवसेना पक्षाचा आहे। आज आपण पाहिलं असाल की पोलादपूरला आम्ही आज पहिल्यांदा क्लीन स्वीप दिलाय। साहीच्या साही दोन्ही जिल्हा परिषद, चारही पंचायत समिती आमच्या आल्यात। महाड तालुक्यामध्ये 5च्या 5 जिल्हा परिषद सदस्य, 10 पैकी 9 पंचायत समिती आल्यात। मानगावचा निकाल अजून बाकी आहे। मला वाटतं निजामपूरची सीट लागलेली आहे, एक निजामपूरची पंचायत समिती आमची लागलेली आहे, तिकडं गोरेगावची आमची सीट लागलेली आहे। आणि हा विजय करत असताना संपूर्ण ज्या मतदारांनी आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार, त्या पद्धतीने त्यांचं आम्ही काम करू। खरं तर एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे आणि आज त्याच निमित्ताने आपला विजय होतो, त्याबद्दल आपण काय शिंदे साहेबांचा आज वाढदिवस आहे। शिंदे साहेबांना उदंड आयुष्य लागो, आमच्याही देखील आयुष्य शिंदे साहेबांना लागो। कारण की साहेबांच्या वतीने जे कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतंय, गोरगरीब जनतेसाठी असेल, कष्टकरी शेतकरी असतील त्यांच्यासाठी होतंय, आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी होतंय। आणि साहेबांनी ज्या पद्धतीने पक्षाला बल द्यायचं काम केलेलं आहे त्याच्याबद्दल आज वाढदिवसाची भेट म्हणून आज रायगड जिल्हा परिषद ही साहेबांना आम्ही भेट दिली। मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यामध्ये आपला विजय झालाय। रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आपला आता मार्ग सुकर झालाय का? मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, आदरणीय भरतशेठ गोगावले असतील आणि आमचे दोन्ही आमदार महेंद्र दळवी असतील, महेंद्र थोरवे साहेब असतील, हे तिन्ही आमदार आमचे ठरवतील त्याप्रमाणे माझी वाटचाल। धन्यवाद शेठ, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला।